भागात या ठिकाणी उभे आहोत। हा भाग या शहरातील रस्त्याची एक मोठी वाहिनी आहे। या शहरातल्या 75% वाहनं या रस्त्यावरून जातात, परंतु मागील 10-20 वर्षापासून या रस्त्याची हालत आपण बघितली तर अतिशय बत्तर अशी या रस्त्याची अवस्था आहे। मित्रहो, आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत। या ठिकाणच्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून जावं लागतं। या रस्त्यावरून शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाणं येणं आहे। असं असताना या ठिकाणचा रस्ता करण्यामध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, इथल्या प्रशासनाला कुठलाही रस नाही। मतदानाच्या वेळी हातापाय पडत येणारी ही माणसं या लोकांचे जीव गेल्यानंतरही या ठिकाणी बघत नाहीत। 56 करोडचा 60 करोडचा काहीतरी रस्ता या ठिकाणी उड्डाणपूल झालाय असं घोषणा या ठिकाणचा राजकारणी असणारे, या ठिकाणचे स्वतःला मशिया समजणारे अशोक चव्हाण करतात, परंतु या रस्त्यावर गेलेले प्राण त्यांना दिसत नाहीत। मताची भीक मागत येताना दिवस रात्र या भागात ते फिरत असतात, परंतु त्यानंतर मात्र निवडणुका संपल्यानंतर या भागातील नागरिकांचं त्यांना आठवण येत नाही। हा रस्ते म्हणजे मौत का कुआ आहे। या ठिकाणी अनेक लोकांचे जीव, अनेक लहान लेकरांचे जीव या ठिकाणी गेले आहेत। अनेक लोकांना या ठिकाणी जीवनभरासाठी या ठिकाणी जखमी व्हावं लागलेलं आहे। अशा असणारी ही रस्त्याची अवस्था आहे आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी ही मौत का कुआ असणारे, मरणाचे खड्डे असणारे खड्डे या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावेत। या देगलूर नाक्यावर असणारी वाहतूक ही मोठ्या प्रमाणातली वाहतूक आहे। या एका ठिकाणी तुम्ही शहरातल्या अन्य भागामध्ये वाहतूक शाखा कार्यरत करता, त्या ठिकाणी वाहतूक कशी सुरू यासाठी प्रयत्न करता, परंतु देगलूर नाक्यावर दिवसेंदिवस तासन-तास या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, परंतु इथला प्रशासन याकडे लक्ष देत नाही। ताबडतोब या ठिकाणचे रस्ते व्हावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली आहे। आगामी काळात येणाऱ्या काही दिवसामध्ये या भागातल्या रस्त्याची अवस्था सुधारली नाही तर नक्की आम्ही महापालिकेमध्ये महापौरांच्या आता असणाऱ्या प्रशासकाच्या कॅबिनमध्ये जाऊन खड्डे पाडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारच्या या ठिकाणी आम्ही प्रशासनाला या ठिकाणी इशारा देत आहोत।